नमस्कार. आजच्या ह्या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेजच्या संकल्पना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. टेट किंवा CTET सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना गणिताची भीती वाटते? काळजी करू नका, कारण आजचे हे सत्र परीक्षेतला तुमचा किमान 1 मार्क नक्की फिक्स करणार आहे. चला तर मग पूर्ण ऊर्जेने लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? शेकडेवारीची अगदी बेसिक संकल्पना, सूत्रे, अपूर्णांक आणि दशांशाचे रूपांतर, व्यवहारातले उपयोग आणि सर्वात शेवटी थेट परीक्षेत वेळ वाचवणाऱ्या काही सुपरफास्ट ट्रिक्स. चला तर मग एकदम बेसिक्सपासून सुरुवात करूया. शेकडेवारी म्हणजे नेमकं काय? सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या शब्दाचा अर्थ त्याच्या नावातच लपलेला आहे. शेकडेवारी म्हणजे 100मधील भाग. इंग्रजी त्याला आपण पर्सेंट म्हणतो, ज्याचा अर्थ पर 100 म्हणजेच प्रति 100 असा होतो. हे टक्क्यांच्या चिन्हाने दर्शवलं जातं. म्हणजे जर कोणी 50% म्हटलं तर त्याचा सरळ आणि सोपा अर्थ होतो 100 पैकी 50, आणि 25% म्हणजे 100 पैकी 25. थोडक्यात सांगायचं तर शेकडेवारी म्हणजे कायम 100च्या संदर्भात विचार करणं. आता हेच आपण मार्कांच्या बाबतीत कसं काढतो ते पाहूया. परीक्षेतले मार्क काढायचं अगदी ठरलेलं आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे मिळालेले गुण भागिले एकूण गुण आणि ह्या पूर्ण भागाकाराला गुणिले 100. लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या संख्येला 100ने गुणलं जातं तेव्हा तिचं शेकडेवारीत रूपांतर होतं. हे सूत्र डोक्यात कायमचं फिट करून ठेवा. हे सूत्र नेमकं कसं काम करतं ते एका उदाहरणातून समजून घेऊ. समजा एका विद्यार्थ्याला 600 पैकी 450 गुण मिळाले आहेत. तर टक्केवारी कशी काढायची? आपल्या सूत्राप्रमाणे आधी 450ला 600ने भागायचं आणि मग त्याला 100ने गुणायचं. कॅल्क्युलेशन केलं की उत्तर मिळतं 75%. अगदी रोजच्या वापरातली आणि सोपी पद्धत आहे ही. आता थोडं पुढे जाऊया अपूर्णांक आणि दशांशाच्या जगात. अपूर्णांक असो किंवा दशांश, त्यांचं शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर एकच जादूची कांडी आहे, आणि ती म्हणजे गुणिले 100. संख्या कोणतीही असू दे, फक्त 100ने गुणा आणि तुमचं काम झालं. म्हणजे बघा, 1/4 या अपूर्णांकाला 100ने गुणलं की उत्तर येतं 25%, आणि 0.75 या दशांशाला 100ने गुणलं की मिळतात 75%. याचाच अर्थ 1/4 म्हणजे 25% आणि 0.75 म्हणजे 75%. परीक्षेमध्ये गणिते जलद सोडवण्यासाठी ही रूपांतरं खूप उपयोगी पडतात. फक्त परीक्षेतले मार्क नाही, तर रोजच्या जीवनातही हेच गणित चालतं. बाजारामधला खरेदी विक्रीचा व्यवहार बघा. जर खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस 500 रुपये आहे आणि विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस 600 रुपये आहे, इथं सहज लक्षात येतंय की 100 रुपयाचा नफा झालाय. पण तो टक्क्यांमध्ये किती? त्यासाठी नफ्याला खरेदी किमतीने भागायचं आणि 100ने गुणायचं. म्हणजेच 100 भागिले 500 गुणिले 100. उत्तर येतं 20%. ह्या व्यवहारात 500 रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 20% नफा झाला आहे. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर म्हणजेच CP वरच काढला जातो. दुकानातल्या सूट किंवा डिस्काउंट्सही असंच आहे. आपण दुकानात 15% सूट असा बोर्ड पाहतो. समजा एका शर्टची छापील किंमत 1000 रुपये आहे. सूट नेहमी छापील किमतीवर असते, तर 1000चे 15% होतात 150 रुपये. 1000 मधून हे 150 रुपये वजा केले तर शर्ट पडतो 850 रुपयांना. शेकडेवारीचा आणखी एक मोठा उपयोग म्हणजे लोकसंख्या वाढ मोजणे. समजा एका गावाची लोकसंख्या 2000 आहे, त्यात 10% वाढ झाली. मग 2000चे 10% किती? तर 200. जुनी लोकसंख्या 2000 अधिक नवीन वाढलेली 200, म्हणजेच गावाची नवीन लोकसंख्या झाली 2200. अशा प्रकारे व्यावहारिक गणितं अगदी सहज सोडवता येतात. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, थेट परीक्षेत येणारे प्रश्न. परीक्षेत प्रश्न कसा येतो बघा. जर 400 पैकी 320 गुण मिळाले असतील तर शेकडेवारी किती? पर्याय आहेत 60%, 70%, 80% की 90%. आपण सुरुवातीला पाहिलेलं तेच सूत्र वापरायचं. मिळालेले गुण भागिले एकूण गुण गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून बघा बरं मनातल्या मनात. आणि अचूक उत्तर आहे पर्याय C, 80%. याचबरोबर परीक्षेत असेही वन लाइनर प्रश्न येतात की 250चे 40% किती? तर ते 100 येतात, किंवा 0.
3.5 म्हणजे किती टक्के? तर ते 35%. हे असे प्रश्न वारंवार विचारले जातात. आता हा थोडा उलटा प्रश्न बघू. इथं टक्केवारीवरून अपूर्णांक शोधायचा आहे. 75%चे अपूर्णांक रूप कोणते? पर्याय आहेत 1/2, 3/4, 2/5 की 5/8. मघाशी आपण 100ने गुणलं होतं, आता टक्केवारीचं चिन्ह काढायचंय, म्हणजे 100ने भागावं लागेल. 25ला 100ने भागलं की दोन्ही संख्यांना 25ने भाग जातो आणि शिल्लक राहतात 3/4. म्हणजे योग्य उत्तर आहे 3/4. जर ही उलटसुलट दोन्ही रूपांतरं जमली तर कन्सेप्ट एकदम क्लिअर झालीये असं नक्की म्हणता येईल. आणि आता या सत्रातला सर्वात भारी भाग, सुपरफास्ट ट्रिक्स. हे काही अपूर्णांक असे आहेत जे आपले पाठच असायला हवेत. 50% दिसले की डोळ्यांसमोर 1/2 यायला हवा. 25% म्हणजे 1/4, 75% म्हणजे 3/4, 20% म्हणजे 1/5 आणि 10% म्हणजे 1/10. हे जर तोंडपाठ असेल तर परीक्षेतील गणितं अक्षरशः सेकंदात सुटतात. जाता जाता या गोल्डन रूल्सची एकदा उजळणी करूया. टक्क्याचं चिन्ह दिसलं की 100ने भागायचं, दशांशाला 100ने गुणले की टक्केवारी मिळते, नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर असतो आणि डिस्काउंट नेहमी छापील किमतीवर. बस एवढे नियम ध्यानात ठेवले की उत्तर कधीच चुकणार नाही. तर आता विचार करा, या साध्या अपूर्णांकांच्या ट्रिक्स वापरून येणाऱ्या परीक्षेत आपण आपला 1 मार्क खरोखरच काही मिनिटात फिक्स करू शकतो का? नक्कीच करू शकतो, पण त्यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. हे नियम वारंवार वापरून उदाहरणे सोडवत राहा. अशाच नवनवीन आणि सविस्तर विश्लेषणासाठी जोडलेले राहा, सराव करत राहा आणि यश नक्की मिळवा.